शिक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतो देत नाही जो हिटलर की चाल चलेगा जो हिटलर की चाल चलेगा भगत सिंह के देश में मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी मोदी आज नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय कृषी समितीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करतो। आज गेलेल्या 31 दिवसाचे उपोषण आहे आणि सत्तेनं मौन धारण केले, परंतु ही सत्ता किती मौन धारण केलं तरी वेगवेगळ्या या मौनाच्या भिंतीला तडा नक्कीच जात असतो। इतिहास साक्षीदार आहे। फक्त सोनू मान्सून व्यक्ती नाही, त्यामागे लाखो विद्यार्थ्यांच्या संमत आणि असुरक्षित भविष्य आणि आक्रोश आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात इतिहास नक्कीच प्रश्न विचारणार आहे आणि आता सगळ्यांनी भूमिका घ्यायचं ठरवलंय, कारण आता इथं नालायक कोणी नाही, सगळे लायक होणार आहेत आणि येणाऱ्या काळात या नक्कीच केंद्र सरकारला बदलण्याशिवाय इथला युवक, इथला विद्यार्थी आणि इथली सामान्य जनता स्वस्थ बसणार नाही। हे या आंदोलनाच्या माध्यमातून आता अधोरेखित करण्यात झाले आहे आणि मी नांदेडच्या सर्व स्कूल मधल्या स्टुडंटच्या गोळा करून इथे प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे बरेच लोक आम्हाला जॉईन झालेले आहेत। हा प्रोटेस्ट कोणासाठी आहे? हा प्रोटेस्ट आमच्यासाठी आहे। आम्ही ह्या देशाचे विद्यार्थी आहोत, आम्ही ह्या देशाचा युथ आहे, आम्ही ह्या देशाचा फ्युचर आहोत आणि ह्या देशाचं फ्युचर वाचवण्यासाठी ह्या देशाचं फ्युचरच लढत आहे। सरकार काय करते? सरकार 2 माणूस आमच्या हक्कांसाठी प्रोटेस्ट करत होता, आमच्या हक्कांसाठी हंगर स्ट्राईकसाठी बसलेला होता। सोनमसर त्यांना किडनॅप करून घेऊन गेले, असं उचलून घेऊन म्हणतायत की किडनॅपिंग करतात। जर त्यांना प्रोटेस्ट असतात त्याला मोठं बनवलं असतं आणि प्रोटेस्टरला आता उचलून घेऊन चाललं। गव्हर्नमेंट काय गव्हर्नमेंट अकाउंट सुद्धा देता येत नाही। आम्ही स्टुडंट आहोत आणि या देशासाठी आम्ही लढाई करतो। झालं मला सगळ्या फ्रेंड्सला गोळा करतो, सगळ्या स्टुडंट्सला रिक्वेस्ट करतो हा प्रोटेस्ट यामुळे आणि इतर बरेच लोकांनी माझी साथ दिलेली आहे आणि आम्ही पुढे सुद्धा आमच्या देशाला असं खाली मान घालायला लावणार नाही काही चंद लोकांमुळे। आमचा देश हा खूप महान आहे आणि आम्ही ह्याची मान खाली जाऊ देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा राजीनामा घेण्यासाठी रस्त्यावर उतरू आणि जर सरकारला विद्यार्थ्याला ललकारायचंच असेल तर त्याचे दुष्परिणाम एवढे वाट बघायला मिळतील की नरेंद्र मोदी वयाच्या 75व्या वर्षामध्ये या देशामध्ये बदनाम प्रधानमंत्री म्हणून त्याचं नाव होऊन जाईल। म्हणून प्रधानमंत्र्याला आमचं म्हणणं आहे की वयाचं भान ठेवून आणि हा देश तरुणांच्या हातामध्ये दे आणि तुझ्यासारखा बिनकामी प्रधानमंत्र्याने राजीनामा द्यावा, कारण या भारताचे तरुण सक्षम आहेत हे देश सांभाळण्यासाठी। जय हिंद, जय भारत। अगोदरच या प्रधानमंत्री त्याला तर लाभच नाही, काय लागलं अगोदरच नाव त्याचा आलेला आहे। एवढा मोठा गुन्हेगार मोठा हा प्रधानमंत्री आहे, त्याला प्रधानमंत्री बनायला आमचा युवाला लाभ वाटत आहे आणि आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जंतर मंतरला जाऊन सोनम सर आणि अभिजित बिस्लेला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत ठामपणे राहण्याचा निर्धार केला आहे। म्हणून आम्ही तिथे 1 दिवसाचं आंदोलन छेडलेलं आहे, सत्याग्रह छेडलेला आहे। यासाठी आम्ही 1 दिवस आंदोलन करत आहोत। तर आज पर्यावरण आणि लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी यांनी 20 दिवसापासून जंतर मंतर येथे केंद्रीय मंत्री राजीनामा ज्या आहेत त्यांना उपोषणस्थळ त्यांना तिथल्या विद्यार्थ्यांना आंदोलन म्हणजे लोकशाही जिवंत आहे कळत नाही। आपण लोकशाही म्हणत वाटचाल केली आहे। विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्न असताना प्रकरण असताना या मंत्र्यांना विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर पाणी फिरवलं जात आहे। वारंवार सतत विद्यार्थ्यांवर वारंवार अन्याय होत आहे। त्या अन्यायाच्या विरोधात आणि समर्थन देण्यासाठी आंदोलन करत आहोत। आमची मागची भूमिका आहे जोपर्यंत या धर्मपदांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सतत चालू ठेवणार आहोत। येत्या काळामध्ये इथेच नव्हे तर जंतर मंतर येथे जाऊन आम्ही आंदोलन करण्याचा इशारा शपथ जिल्हा कमिटीच्या वतीने आम्ही जय भीम। मी कपिल नरबाग
संस्थापक अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर युवा मंच आज 20 जुलै रोजी नांदेड येथे आंदोलन सत्याग्रहाचं आंदोलन ठरवण्यात आले होते. दिल्लीला जंतर मंतरवर सोनम वांगचुक व अभिजित दिपके व त्यांचे सहकारी गेल्या 22 दिवसापासून उपोषणावर बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले होते की जे पेपरफुटीचं प्रकरण चालले त्या संबंधामध्ये संबंध भारतातून वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना व राजकीय पक्ष यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी येत आहे. जेव्हा मोदी सरकारला या गोष्टी लक्षात येत नाहीत की इथले 22 लाख विद्यार्थी 23 लाख विद्यार्थी जेव्हा परीक्षा देत आहेत आणि त्यातल्या जवळपास 22 विद्यार्थ्यांनी येथे आत्महत्या केलेली आहे, तर हे काय भारताच्या बाहेरचे नागरिक नव्हते विद्यार्थी आत्महत्या करणारे. तर त्या हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. अशा पेपर लीकच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आणि विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी हे आश्वस्त व्हावं या गोष्टीसाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत आहे. पण हे गेंड्याच्या कातळी असलेलं सरकार हे राजीनामा घ्यायला तयार नाहीये आणि आज त्यांनी उलट एकदम सम्यक पद्धतीने जे आंदोलन चालू होतं सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे, अश्रुधाराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत, त्याचा मी निषेध करतो. काक्रोश जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे सकाळच्या प्रहरी मित्राच्या घरी प्रांत युतीसाठी गेलेले असताना या संधीचा फायदा साधून पोलिसांनी सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणाहून त्यांचं अपहरण केलं. एवढंच नाही तर अभिजित दिपके यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी अभिजित दिपकेंना रस्त्यात अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. एकीकडे न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यावर शासन अमानुषपणे अत्याचार करतं, मारहाण करतं, त्यांची कोंडी करतं, परंतु दोषी असणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मात्र राजीनामा घेत नाही. या सरकारला कुठल्या तरी आंगणाच्या भीतीने पछाडलेला असल्या कारणाने हे सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही. परंतु आता हे आंदोलन केवळ जंतर मंतर पुरतं राहिलेलं नसून संबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध ठिकाणाहून विस्फूर्तपणे युवक, त्यांचे पालक, शिक्षक, प्राध्यापक हे या आंदोलनामध्ये उतरत आहे. त्याचाच भाग म्हणून आज नांदेडमध्ये विविध पक्ष संघटनेच्या वतीने हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या या कृतीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजताच या ठिकाणी आल्यात. त्यांचाही जीवन मरणाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचाही सहभाग चांगला होता असं म्हणता येईल.